तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, भारतामध्ये एकूण 5,900च्या वर गव्हर्नमेंट प्रॉपर्टीज वर्क प्रॉपर्टीज म्हणून डिक्लेअर केलेत. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, जो की इतिहास, संस्कृती, वास्तुकला असणाऱ्या मॉन्युमेंट्स प्रोटेक्ट करतं, त्याच्या 132 प्रॉपर्टीज वर्क म्हणून डिक्लेअर केलेत. त्याच्यापेक्षा शॉकिंग म्हणजे वर्क बोर्डचा हा क्लेम आहे की 77% दिल्ली वर्क बोर्डच्या जमिनीवर बसलेले आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली हायकोर्ट, दिल्ली पब्लिक स्कूल, अँग्लो अरेबिक स्कूल, बहादूर शाह जफर रोडवरचे न्यूजपेपरचे ऑफिस यांनी वर्कची जमीन इलिगली ऑक्युपाईड केली. तमिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या शेजारी थिरुचेंतुराई नावाचं गाव आहे. तमिळनाडू वक्फ बोर्डने त्या गावात एकदम कमी मुस्लिम पॉप्युलेशन असताना सुद्धा पूर्ण गावच वक्फ प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर केले. तमिळनाडूमधील सुंदरेश्वर मंदिर हे 1,500 वर्ष जुनं मंदिर आहे, जे की वक्फ बोर्डने क्लेम केले. आणि हिस्टॉरियन्सनुसार मुस्लिम सत्ता भारतामध्ये 712 साली सिंधमध्ये मुहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासून सुरू झाली. त्यामुळे या कायद्यानुसार जर एखादी गव्हर्नमेंट प्रॉपर्टी वक्फने क्लेम केली असेल तर ती ऑटोमॅटिकली वक्फची प्रॉपर्टी नाही होणार. कलेक्टरला पॉवर दिलेत की त्या जागेची पाहणी करून जर कोणता ऑफिशियल रेकॉर्ड नाही मिळाला आणि हे माहीत झालं की जमीन ऍक्च्युअली गव्हर्नमेंटची आहे तर रेव्हेन्यू रेकॉर्ड्स अपडेट केले जातील आणि वक्फच्या लिस्टमधून गव्हर्नमेंट प्रॉपर्टीचे नाव काढून घेतलं जाणार.